नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गेल्या 4 दिवसात परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम असून महाराष्ट्रातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे. परिणामी परिसरातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास महापुराची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी नदीकाठ परिसरात त्याचबरोबर शेत शिवारात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. प्रशासन वाढणाऱ्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून असून जनतेच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे. नागरिकांनी ही खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील व आमदार शशिकला जोल्ले यांनी केले आहे. गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळ्ळारी नाल्याला पूर आला असून संपूर्ण शेती पुराच्या पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील 7 वर्षापासून शेतकऱ्यांना याला तोंड द्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नाल्यातील गाळ काढावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर व तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तसे आदेश संबंधित विभागाला दिले आहे. गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कंगराळी KH सरकारी शाळेच्या प्रांगणाला तलावाचे स्वरूप आले असून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले असून पालकांमधून संताप व्यक्त होतोय. आंबोली परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान आंबोली घाटात कोसळलेल्या दरडीचा काही भाग अखेर बाजूला करण्यात आला. यासाठी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवण्यात आली. पावसामुळे दाणोली बावळाट मार्गावर सोमनाथ मंदिर येथे पाणी आल्याने तो रस्ता दाणोली येथे बंद करण्यात आला होता. खानापूर तालुक्यातील लोंढा येथे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे लोंढ्यातील वीज प्रवाह खंडित झाला आहे. त्याशिवाय लोंढा मार्गावर मोहितेश जवळ नव्याने बांधलेला ब्रिज खचला आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध तडे गेले आहेत. त्यामुळे सध्या हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. संभाजी गल्ली महाद्वार रोड येथे गटारींमध्ये कचरा साचल्याने गटारीचे पाणी ओव्हरफ्लो होऊन घरामध्ये शिरत होते. काही नागरिकांनी बांधकामासाठी लागणारे खडी वाळू हे साहित्य गटारीवरच टाकल्याने गटारी तुंबून घरामध्ये पाणी शिरत होते. नगरसेविका वैशाली भातखांडे यांच्या प्रयत्नांमुळे गटारी स्वच्छ करून पाण्याला मार्ग करून देण्यात आला. अशीच परिस्थिती कंगराळ गल्ली येथेही होत असून गटारी स्वच्छ करण्याची मागणी केली जात आहे. राजहंसगडावरील सौंदर्यात भर टाकणारे पांढऱ्या चाफ्याचे झाड आज उन्मळून पडले. यामुळे निसर्गप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. राजहंसगडाच्या सौंदर्यात या झाडाचाही तितकाच वाटा होता. या झाडासोबत अनेकांनी फोटो काढून घेतले असून त्याच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोलीसाठी दर शनिवार व रविवारी सोडण्यात येणारी विशेष बस सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आंबोलीत सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे परिवहनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र येणाऱ्या आठवड्याभरात ही बस सेवा सुरू होईल अशी माहिती देण्यात आली आहे. मागील 4 दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे नदी, नाले व तलावांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. विशेषतः मार्कंडेय नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाणी पात्राबाहेर पडले असल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील 2 वर्षात मार्कंडेयच्या पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदा देखील पाणी पातळी वाढल्यावर चिंता व्यक्त होऊ लागली आहे. खानापूर तालुक्यात शनिवारी सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. तालुक्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क खानापूरशी तुटलेला आहे. तर तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड झाली असून आतापर्यंत 7 घरांची पडझड झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. पावसामुळे तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले आहे.
पावसामुळे खानापूरच्या रविवारच्या बाजारावरही परिणाम दिसून आला. कारवार जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील काळी, गंगावळी, अघनाशिनी, भास्केरी, गुंडवाली आदी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. घरात पाणी घुसण्याचा, पूल पाण्याखाली जाण्याच्या घटना घडल्या आहेत. उद्या जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांना आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना DC प्रभुलिंग कवळीकट्टी यांनी सुट्टी जाहीर केली आहे. बेळगावात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बऱ्याच भागात रस्त्यावर पाणी साचले आहे. दरम्यान आनंदनगरमधील गल्ल्यांमध्ये आज पाणी साचल्यामुळे या गल्ल्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहतूकही संथ गतीने सुरू आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.